फुगे फुगे घ्या फुगे केसावर फुगे फुगे घ्या फुगे केसावर फुगे. अव माय बाई, माय भल्ले मस्त मस्त फुगे आहे बाबा, रंगी बिरंगी. मस्त इंद्रधनुष्याच्या कलरचे आहे बाबा पुरे फुगे. जगण्या घेणं घेतं का रे? घेणं त्या टकल्याचे केस काढ असं तर आणि घेऊन घे. तू तर पानसटच आहे रे, पानसट तोंड्या. काकाजी किती रुपयाचा एक फुगा आहे काकाजी? अरे बाई फुगा आहे 10 रुपयाचा एक. 10 रुपयाचा एक फुगा आहे, कारण की फुगा मोठा आहे ना, म्हणून 10 रुपयाचा एक फुगा आहे. अमाय हो काजी, पण आई आता पैसे देणार का नाही जरा माहित नाही बापा. केस असते तर इकून तिकून काढून लपून चिपून तुम्हाला देऊन तरी दिले असते, फुगा घेऊन घेतला असता. आता तर आईले लाडी गुडीच लावा लागते मार. आता देते का नाही देत बापा? चल बा, मी जातो घरी ना, आईने मागून आणतो 10 रुपये ना, घेऊन घेतो फुगे. माय पाहिजे ना रे 20 रुपये मागून. मी तुला देऊन देईन ना, 10 रुपये उधार देऊन दे मला आजचे दिवस. ते कसं आहे, कालच मी आईले कानातले घ्यायला पैसे मागितले 10 रुपये, तर मग आज आई देन का नाही देन माहित नाही मले, तर मागणार ते आईले 20 रुपये. 10 रुपये मी उद्या तुला वापस देऊन देईन लागन तर. अरे हुड, कुठं बा एवढे मोठे पैसे कुठून आणणार आहे मी? 20 रुपये म्हणताय तू, 10 रुपयाची तर मला भेटते का नाही भेटत म्हणून उमेद नाही आहे ना, तुम्हाला 20 रुपये मागायची उमेद ठेवायला लावून राहिली. आता पाहतो मी घरी जाऊन. 10 रुपये दिले तर नशीब म्हणावं माय मला, नाही तर मग नाही दिले तर मला तोंड बिचकून या लागन बापा खेळाले. हुड बापा द्या बरं काकाजी, किती दुरून आम्ही धावत धावत आलो, का तुम्ही गायब नाही झाले पाहिजे म्हणून बादच्या बाद फुगा द्या आम्हाला. माय बाई तुमच्याजवळ 10 रुपये आहे का मग फुगे घ्यायले? 10 रुपये काय नाही, 1 रुपयाचा फुगा आहे ना, 2 रुपये आमच्या जवळ. हे तर बिनकलीच कांदा आहे, जाऊ दे तिकडे. काव काकाजी पाय ना, मग केसात जमत असन तर जमून घ्या ना, काय आम्हाला पैसे आणायला लावता, केस आणून देतो आम्ही लागीन तेवढे. अरे केसाला मी आणल्यापेक्षा 10 रुपये आणा आणि फुगे घेऊन जा. आपल्याजवळ केसाचं ताल नाही जमत बाबा, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर राहू द्या बा. अबे म्हणजे 10 रुपयाचा एक फुगा आहे? हो हो हो, 10 रुपयाचा एक फुगा. हो, 1 रुपयाचा नाही भेटत. 1 रुपयाचा जमा राहिला करायचा आता. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी नाही भेटत आजकाल, आणि तू फुगा मागून राहिला. काही इफेक्ट आहे काकाजी, 1 रुपयाची वाटिका भेटते, क्लिनिपस भेटते, किती चांगले चांगले शॅम्पू भेटते. काही इफेक्ट शॅम्पू नाही भेटत म्हणता. अरे बा बाई, पण आपल्याजवळ जमत नाही ना केसन मेच. पैसे तर आणाच लागन, नसन पैसे तर मग राहू द्या, मी चाललो. अहो काकाजी, मग तुम्हाला बॉम्बलाच्या वेळेस विचार करायला पाहिजे होता ना. तुम्ही जो डिलिव्हरी लावून राहिले होते, केसावर फुगे केसावर फुगे, पैशावर फुगे म्हणा मग. पैशावर फुगे म्हणाले, काय केसावर फुगे म्हणता मग तुम्ही? केसावर तर फुगे देत नाही म्हणा, मग पैशावर फुगे असं म्हणा. आम्ही पैसे नसते घेऊन आलो काय? अरे बाबू ते कसं आहे, वय म्हणून तोंडातून निघून जाते, वय नाही राहिला आता आपलं. म्हणून वय जा आता केसावर फुगे. आता ते आपल्या मनाचं कामच असते, पण आपल्याजवळ केसावर काही भेटत नाही, पैसे जाणं लागते. चला बे पोट्टे चला घरी, लव 10 रुपयाला चुराले काले. चला दिले तर दिले बापा, दिले तर ह्याच काकाची भलाई होईल, नाही तर मग राहिलं आपली त्याची नाही. हो पाहू ना, आपण मागून पाहू. काय वय माय, केसावर फुगेवाले आले नाही बाबा, किती दिवस झाले. माय हो ना बिचारे, मला तर नाकारली थेपी घ्यायची होती व, आणि एवढ्याशा कामासाठी आपण बाजारात काही जात नाही. ठाय येते तर आपण घेऊन घेतो 2-4. ठाई नाही येऊन राहिले बापा काऊन तर. माय कशी गोष्ट करता बापा, ते कशी येणार आहे? ते मागच्या वेळेला आली होती तेव्हा प्रेग्नेंट होती, 8 महिन्याचं लेकरू होतं तिच्या पोटात. आता तिची डिलिव्हरी झाली असन, लेकरू जरासं 2-3 महिन्याचं होऊ देन का ते? मग येईन 2-3 महिने झाल्यावर. माय हो, सांग बरं बाई, एवढी प्रेग्नेंट असून बिचारी कामं करायला लागते बाबा त्याला. त्याच्यावानी कोणाचं मास नसन बापा, किती कष्ट करते बापा त्या. मग आपण लय बरं आहे बापा, लय बरं आहे आपण. त्याचे दुःख कोणाला सांगन बापा ते? फाटल्या तुटल्या घरात राहून किती संसार करते बापा त्या. पदराले लेकरू बांधू बांधू काम करते म्हटलं. हो ना माय, लेकरं भल्ले मस्त राहते हो बापा, गोड गोड सुंदर सुंदर लेकरं राहते हो माय, आपल्याला दया येते बापा. माय हो ना माय शांताबाई, ते पोरगी चांगली आहे म्हटलं पाले. हो, हे पैशाची कमी आहे म्हणून ते चांगली नाही दिसत. त्याचं काम असते ना माय, उन्हीत आणि मार हिंडा लागतं त्याले. घेऊ कोणी असंच पाहते टाइमपाससाठी, कोणी घेते कोणी नाही घेत, आणि त्यातल्या त्यात बिचारे दारापर्यंत येते, तिच्या सोबत भावबाजी करते. सांग. हो ना माय, मी नसतो करत बाई भावबाजी. तिने जे शब्द काढला तोंडातून, आणि ते आपल्याला जास्त महागही देत नाही हो माय. ते आपल्याला ज्या भावात म्हणजे तिला परवडते तेच भाव आपल्याला सांगते. ते काही आपल्याला जास्त सांगतही नाही, आपल्यासोबत तिची काही जास्त घसघस होतही नाही बापा. हो नाही बापा, आपल्याला सवय नाही आहे ते घसघस करायची. आपल्याला कसं आहे, जे आपल्याला आवडलं आपण ते घेऊनही घेतो, आणि नसन घ्यायचं ना तर तिला सांगतो, बाई मला घ्यायचं नाही आहे मा, तू पुढे चालली जाय. कायले आपल्याजवळ आपण टाइमपास पैसेच नसले तर मग आपण कायले तिचाही टाइमपास करतो, आपण आपलाही टाइमपास करतो नाही काय? तिचाही टाइमपास नाही उद्याचा ना आपला टाइमपास नाही उद्याचा, आणि आपला टाइमपास झाला तर झाला म्हणा. आपण त्या कष्टवाल्या बाईचा काय टाइमपास करायचा? बिचारी एवढ्या उन्हात अनात घुमते ना, बिनफजूल पात बसायचं काय नाही. त्याच्यापेक्षा आपण म्हणतो बाई आपल्याजवळ पैसे नाही आहे, पुढच्या वेळेला घेईन. बस 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 बस, आपला तसाच विषय आहे हो शांताबाई. आपणही तिला काही जास्त घाईच नाही आणत. हो, जे नसलं नाही नाही पाहिजे बाई, असलं तर पाहिजे बाई, असंच आहे ना आपलंही काम. आपलंही आता ताटावर अन्न पानावर खाणं आहे बापा. अमाय काय वाजलं बापा? आई काय रे बाबू?
आई आई प्लीज प्लीज आई प्लीज एक काम कर ना आई आई प्लीज ना व प्लीज हाव म्हण मग हाव म्हण. काय चाललंय काय काय म्हणतेस बापा काय म्हणू काय हाव काय कायसाठी काय 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 म्हणून काय राहिला तू. आई हाव म्हण ना मी जे मागन ते देशील का तू. अरे तर काय पाहिजे मला सांग ना. हा काय प्लीज मीच काय वय तर बापा ते लावून राहायला मार आम्हाला समजत ते. हा सांग काय काय म्हणतो. अहो आई देशील काय सांग पहिले. अरे बापा हो तर सांग तर सही काय पाहिजे तर काय लाडी गुडी लावणं चालू आहे तर. पाय पाय मग तू नाही नको म्हणजे मग सांगितल्यावर. बरं बापा सांग नाही नाही म्हणत नाही सांग काय म्हणतो. आई फुगेवाला आला बिचारे केसावर फुगे नाही म्हणते तो पैशावर फुगे म्हणते तर मला 10 रुपये दे बापा. बरं जाय त्याच्यापासून फुगे घेऊन घे एवढी त्याला सांग माय बाबा तुमच्या सोबत येऊन राहिले म्हणा. बाबा 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 कायले बाई हा बाबा कायले. बाबा याच्यासाठी का त्याले म्हणा माझ्याजवळ काही पैसे आहे नाही म्हणा मग आता माझ्याजवळ पैसे नाही आहे तर मग मी काय देऊ तुले तर त्या बापाला गाण ठेवतो त्याच्याजवळ मी. हा त्या बापाला गाण ठेवतो जाय लागेल तेवढे फुगे घेऊन ये. काय बापा रश्मी काही बोलतो बापा. डोक्याला ताप सरा जे होईल होईल लवकर पैसे गिसे काही नाहीये फुगा ना मुगा घेशील ना बाद फोन टाकशील ना गेले 10 रुपये वाया. हा इथे 1 रुपयाला मोहताज आहे ना मी. हा काही पैसे गिसे नाहीये जाय लवकर. आई दे ना व आई दे ना व मला पैसे दे ना आई 10 रुपये आई दे ना व. हा आई लहान असताय व आई मी दे ना आई 10 रुपये फुगास्त घेतो आई. हा दे ना मला कपडे नको घेऊन देऊन दे ना मला 10 रुपये दे ना आई दे ना. जातो का खात तू आता सांग. मोय बाई आई तू इथं बसली आहे का बाई. आ हो कहू ना बापा काय माय आई किती हेंडगीचा वय आहे वाय तुले पुरं घर शोधलं बी ना छानून काढलं पुरं घर. हा वावरातही जाऊन पाहिलं मी ना त्या म्हटलं इथं नाही तिथं असशील म्हटलं वावरात पण तू नाही तू पुरे घर घुमून येत जाय गावातले घर पुंजावानाची नुसतं घर पुंजत राहते तुला जर असं काही घरात नाही राहू वाटत का इथं बसायला जाऊ दे तिथं बसायला जाऊ दे कुठने आव्हानाचे. बापा 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 त्या तोंडाला काय मिरची लागली का हा भल्ली बोलून राहिली त्या बापाईने बोलत मला एवढा. हा भल्ली चत्र्या जुबानाची आहे व तू. हा धरण तिचं तिकडनं तोंडातच टाकन. हा जास्त वलवल करशील तर. अहो आई आई मला 10 रुपये पाहिजे बाई. हा काही कर तू मला 10 रुपये पाहिजे आता. हा पैसे गिसे नाहीये पैशाचा विषय सोडून बोल. हा चालली इथं मला पैसे मागायला आली का तू इथं. हा कुठेही पैसे मागतो. अमाय आई दे ना आई फुगेवाला आला ना बिचारी चालला जाईल ना दे ना आई लवकर. काय बाई माझ्याजवळ काही पैसे आहे नाही मी काही देत नाही आणि तुझी वागणूक काही बरोबर आहे नाही. हा आल्याबरोबर काही टच टच बोलली तू मला तुला बोलणं शोभलं काय आता देत मी पैसे वाय तिकडे. आई दे ना माय दे ना पण आई तुला खरंच बिचारे घर पूजीचं वय ते तू अंगावर घे का नको घेऊ पण मला 10 रुपये दे बाई तू. माय चल बरं बापा पाहून येऊ कोणता फुगेवाला आला तर चल. बरं बरं चल पाहून येऊ काय वय तर.